Cutie pie, I'm coming. अरे परमेश्वरा, माय गॉड, हा हिटलर कुठून आला? अरे नचिकेत, तू इथे काय करतोय? ते माझं एक काम इनकम्प्लीट राहिलं, त्याच्यासाठी आलो. माझ्याशी खूप बोलायचं असतं, असं फक्त म्हणतो हा. काय हरकत होती बरं आता खिडकीत यायला? पण नाही, महाराज ढाराढूर झोपले असतील ना आता. माझी तर काही काळजीच नाहीये याला. त्या मानानं जेवण जरा कमीच घेतलं होतं, पण का त्रास होतोय कोणास पण. अगं आई ग, आय आय. Thank God. हा आवाज कुठून येतोय हा? कोण? नचिकेत, तू वेडायस का नचिकेत? तू इथे का आलास? तुला इथे कोणी बघितलं तर? We are meeting after 24 hours. say. आता हे असं अनरोमॅन्टिक काही पण बोलायचं नाही. We are together. तू माझ्या समोर आहेस. So let's just feel the moment. परत असं करू नकोस ना नचिकेत. या डिम लाईट मध्ये तू खूप ब्युटिफुल दिसतेस. फुल नाईट मी असंच तुझ्याकडे बघू शकतो. पास झालं नचिकेत, तुझं आताच खूप झालं. अरे बघ, आय लुक एट यू आणि मग मी विसरून जातो. काय? There is a gift for you. काय यार? बघ ना, उघडून बघ. नचिकेत, तरी म्हणतवनी. See, whenever you want to talk to me, तेव्हा याच्याने मला फोन कर. And once we are done, परत स्विच ऑफ करून बॉक्स मध्ये ठेव. कोणाला कळणार पण नाही. नाही नाही नचिकेत, हे घे तू. घेऊन जा भ्रमणध्वनी. मला नको नको. का? नचिकेत, मी आधीच आपणशी खूप खोटं बोलते, त्यात आणखीन एक खोटं नको. सई, कम ऑन. नचिकेत, मी आपणशी खोटं बोलले म्हणूनच त्यांनी माझा भ्रमणध्वनी काढून घेतला की नाही. म्हणजे परत त्यांच्यापासून लपवायचं, त्यांच्याशी खोटं बोलायचं नको ना नचिकेत, हे सगळं नको. But then what about us? आपण कसं कम्युनिकेट करणार? नचिकेत, तू नको ना काळजी करू, निघेल काहीतरी मार्ग. नचिकेत, तू नको ना वाईट वाटून घेऊ रे. समजून घे मला. नचिकेत, मी फक्त तुझ्याशीच मनमोकळेपणाने बोलते की नाही. तू तसा वागलास तर मग माझं काय होईल? ॲज यू विश डार्लिंग. मी तुझ्यासारख्या कोड मुलीवरती नाही चढू शकत. गुड मॉर्निंग. हे घे बाई, गरम गरम कॉफी. नको मला. ठीक आहे.
हे भाई तुझा हा असा चेहरा बघवत नाही हा, म्हणून मी ठरवलंय हे प्रेमाच्या ना झंझटमारी मध्ये पडायचंच नाही. Because I'm fed up of this situation. हा भाई तू वाट लावून टाक त्या हिटलरची. हिटलरमुळेच झालंय सगळं. त्याच्यामुळे मला सईला भेटता येत नाही, बोलता येत नाही. आय एम मिसिंग हर. तुझा ना लवशिक झालाय, लवशिक. असं वाटतं की डोळे बंद करावे आणि उघडल्यानंतर समोर सई असली पाहिजे. आय रिअली मिस हर. म्हणजे असं काहीतरी मॅजिक झालं पाहिजे की सईचं नाव घेतलं की समोर सई आली पाहिजे. आय नो मी डोळे उघडले की समोर डेक्सच दिसणार, तो स्टुपिड वडापाव खात. इज इट अ ड्रीम? तुला काय वाटतं? सई तू परत आली? हो. अरे आप्पा थोड्या वेळासाठी बाहेर गेले होते, म्हणून म्हटलं की पटकन जाऊन तुला भेटून येते. बरं तुम्ही बोला, मी जातो. सई यू कॅनॉट इमॅजिन आता तुला इथे बघून मी केवढा हॅपी येते. नचिकेत, खरं म्हणजे मी कल्पना करू शकते की तुला किती आनंद होतोय ते, कारण मलाही खूप आनंद होतोय. गुड, तू आलीस. बस मी डिग्सला छान कॉफी करायला सांगतो. ए नाही, नको नचिकेत, मी थोडाच वेळ थांबणार आहे, खरंच नको. सई तुझं नाव ना सई नाही, सिंड्रेला ठेवलं पाहिजे. कायम घाईमध्ये असते तू, कधी वेळच नसतो तुला. अरे आज जरा गडबड आहे घरी. कधी नसते. आज काय झालं? काल आप्पांच्या पोटात गडबड होती आणि आज बाबांचं पोट बिघडलं. प्रसन्ना, घे आलं लिंबाचा रस घे. काल ह्यांना आलं लिंबाचा रस द्यायला लागला आणि आज तुला. अगं काय होतंय ना काही कळत नाहीये. पोट असं ना असं गच्च झालंय. अरे आज थालीपीठावर आडवा हात मारलास ना. नाही फार नाही कळलं काही एवढं. आलं लिंबाचा रस घे आधी पटकन. हो. या बाबतीत मात्र तू अगदी वडिलांच्यावर गेलायस. हा अगदी याच बाबतीत मी अप्पांवर गेलोय. बाकी माझा स्वभाव काही त्यांच्या स्वभावासारखा नाहीये. हो ते एक बरं आहे बाबा, कल्पनाचं बिचारीचं आयुष्य तरी एक सुसह्य झालंय. हो काय आजी, अगं रिचा, आजी सई कुठे आहे? वर तिच्या रूम मध्ये आहे का? अगं नाही, ती घरी नाहीये, इथे जवळच गेलीये. जवळ? जवळ कुठे? आई अगं ती भाजी आणायला गेली आहे ना. हो, पण ती जवळच्याच बाजारात गेलीये. जवळचा बाजार पार्ले पूर्वला एकच मोठा बाजार आहे. हो, पण आज ती तिथे गेली नाहीये. आज ती शेजारच्याच बाजारात गेलीये. ओके ठीक आहे, मग मी निघते. अगं रिचा थांब. आप्पा नाहीयेत ना, म्हणून सई शेजारच्याच बाजारात गेलीये. आलं का लक्षात? ओ ओके ओके, ठीक आहे, मग मी निघते. हा हा हा. शेजारी बाजार आहे, मला नव्हतं माहित. अरे तुला अजून बरंच काही माहिती नाहीये. कळेल, हळूहळू कळेल. हे काय झाले ते नाही माहिती अजून. सई तुला कळत कसं नाही? आय वॉन्ट टू स्पेंड मोर टाइम विथ यू. हो नचिकेत, मलाही असंच वाटतं, पण काय करू, अरे घरी खूप काम आहे आणि आता गणपती येत आहेत की नाही, मग त्याची सगळी तयारी करायची आहे. मी निघते. सई थांब ना. अरे हाय गाईज. अरे रिचा बस बस. तू सांग तुझ्या फ्रेंडला थोडा वेळ इथे थांबायला. यार नायक, आज मी ना खूप वेगळ्याच टेन्शन मध्ये आहे. रिचा, काय झालं ग? आमच्या घरी ना एंड मुमेंट पर्यंत ठरतच नव्हतं की घरच्याच गणपतीची पूजा करायची आहे की बाहेरून मूर्ती आणायची. अच्छा मग? अगं मग आता शेवटी ठरलं की बाहेरून मूर्ती आणायची, तर आमची नेहमीची मूर्ती अवेलेबलच नाहीये. सो व्हॉट्स द बिग डील? जी आहे अवेलेबल ती आणायची. अरे नाही, तसं नाही करू शकत. वाय? अरे कारण खूप वर्ष झाली आम्ही एक स्पेसिफिक प्रकारचीच मूर्ती आणतो. अरे म्हणजे त्याची सोंड, डोळे अगदी तसेच असले पाहिजेत जसे माझ्या पणजोबांनी खूप वर्ष आधी बसवली होती. पण या वर्षी नेमकी ती मूर्ती अवेलेबलच नाहीये. ही शपथ, जाम मोठा प्रॉब्लेम आहे हा. हो, आणि पारंपरिक मूर्ती आहे म्हटल्यावर तशीच हवी. वी कॅन डू वन थिंग. काय? मूर्ती दुसरं कोण बनवून देऊ शकतो तुम्हाला?
अरे पण तशीच्या तशी मूर्ती कोण बनवून देणार आहे, आणि ते सुद्धा अगदी लास्ट मोमेंटला. डोंट वरी, मी देईन. काय नॅक, तुला मूर्ती बनवता येते? ऑफकोर्स, लास्ट इयर शिकवलं ना सईने. हो, अगदी मन लावून शिकला होता. ए पण नॅक, तुला खरंच जमेल ना? येस ऑफकोर्स. ओके डन देन, मी तुला आमच्या लास्ट इयरच्या मूर्तीचे पिक्चर्स सेंड करते. ए पण अगदी तशीच सेम बनवा. यप, नो प्रॉब्लेम. मस्त मूर्ती बनवा. मी सुद्धा आज आमच्या घरची मूर्ती बनवायला घेणार आहे. ग्रेट. चल मग से आपण निघूया. बाय गाईज. बाय बाय बाय. अच्छा. भाई, मागासचा तुझा चेहरा आणि आत्ताचा तुझा चेहरा जमीन आसमानचा फरक आहे. ऑफकोर्स, सई भेटून गेली ना, सो आता आय एम ओके. काय खरं नाही. ऐक प्रसन्ना, बरा आहेस ना बाबा? बरंच वाटत नाहीये. सकाळपासून सगळे घरगुती उपाय करून झाले. अरे मग आपल्या त्या वैद्यांकडे जाऊन ये ना. तोच विचार करतोय आप्पा. ते आता घरी गणपती यायचे, अजून सगळी तयारी व्हायची. आता घरातला मोठा मुलगा जर असा पोट धरून बसला तर कसं होईल रे प्रसन्ना? आप्पा, त्याची काही काळजी करू नका तुम्ही. मी लगेच तयारी सुरू करतो. बघा, तसंही घराची सगळी साफसफाई आधीच झालेली आहे. मखरही लगेच तयार होईल आता. आणि हो, घरातले गणपतीचे सगळे चांदीचे दागिने हे स्वच्छ करून ठेवायला सांग. हो हो. हा, सई बाळा, हा, गणपतीची मूर्ती ही वेळेत तयार होईल ना? हो अप्पा, होईल. माझ्याकडून ही कला तू व्यवस्थित आत्मसात केलेली आहेस. मूर्ती घरी बनवण्याचीच ही परंपरा तू पुढं नेतीयस. मला अभिमान आहे त्याचा. देशपांडेचा बंगला आहात का? हा? हा? कोण आलं? नचिकेत देशपांडेचा बंगला कुठे आहे? ते कांगारू शेजारी राहतं, पण तुम्ही हे काय आणलं याच्यात? शाडूची माती आणि गणपती बनवायचं साहित्य. ठीक आहे, निघा. कांगारूनी हे साहित्य कशा करता मागवलं असेल बरं? कदाचित त्याला मूर्ती बनवायची असेल. छे छे, काय मूर्ती बनवणं म्हणजे काय सोपं आहे काय? हा, हे खायचं काम नाहीये. अहो नाही अप्पा, नचिकेत खरंच मूर्ती बनवणार आहेत. काय? हो, आमची मैत्रीण आहे ना अप्पा, रिचा, तिच्यासाठी मूर्ती बनवणार आहेत नचिकेत. यालाच म्हणतात फाजील आत्मविश्वास. हे एवढंच जमतं ह्या परदेशी लोकांना. मी पण बघतो ना आता. काय झालं भाई, जमतंय ना? हा, जमणार ना, ऑफकोर्स जमणार. आय एम रिअली कॉन्फिडेंट. नाही म्हणजे असं फक्त बघत बसलेस म्हणून विचारलं. नाही, ते सईने मला स्टेप्स सांगितलं ना मूर्ती बनवायच्या, ते आठवत होतो. हा हा, आठव. आणि एकदम ना भारी मूर्ती बनव. भाई पुढच्या वर्षी लालबागच्या सगळ्या मूर्त्यांचं काम तुलाच देतो. म्हणजे कसं आपले पण 5-50 सुट्टीला. नाही, पण मूर्ती चांगली झाली तर त्याचं क्रेडिट सईला गेलं पाहिजे, बिकॉज तिने खूप छान शिकवलं मला. पण भाई एक आहे, या सगळ्यामुळे आपल्या रिचाला फायदा झाला. आता मूर्ती पूर्ण झाली ना की ती पण खुश एकदम. आय होप सो. ए, तू एक काम कर भाई, मूर्ती पूर्ण झाली ना बनवून की वहिनीला बोलव बघायला. बट ती पण बिझी असणार ना तिची मूर्ती बनवण्यामध्ये. पण एक या, तुमच्या प्रेमाला गणपती बाप्पाचाच आशीर्वाद आहे, म्हणूनच यावर्षी तुम्हा दोघांना पण चान्स दिला त्यांनी मूर्ती बनवायचा. अरे कांगारू, अरे कुठे लपून बसलायस? ये ना बाहेर ये. आता काय चावलं या हिटलरला? चल बघूया. आपण रिलॅक्स, लपून नाही बसलो मी. डोर ओपन करून बाहेर यायला 2 सेकंड लागणार ना. आय एम नॉट अ सुपरमॅन सडनली अपिअर व्हायला. व्हॉट हॅपन? का शाउट करताय तुम्ही? पवित्र अशी गणेशाची मूर्ती तुझ्या अपवित्र अशा परदेशी हातांनी करण्याचं धाडस कसं काय केलंस तू? त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? कोणी पण करू शकतं मूर्ती. अजिबात नाही. गजाननाला ते अजिबात आवडणार नाही. गजानन कोण? गणेशाची नावं माहिती नाहीत.
आणि मूर्ती घडवतायत. आय गेट इट म्हणजे तुम्हाला असं बोलायचं आहे की गणपती बाप्पाला आवडणार नाही मी त्याची मूर्ती बनवलेली, राईट? अजिबात नाही. कॉल केला होता त्यांनी तुम्हाला हे सांगायला की नचिकेत देशपांडेनी मूर्ती माझी बनवलेली मला आवडणार नाही असं कॉल करून सांगितलं? हे बघ, केवळ तुझ्यासारखा मूर्ख माणूसच हा असला वाद घालू शकतो. तुझ्यासारख्या माणसानं मूर्ती घडवणं म्हणजे आमच्या भारतीय संस्कृतीवर हल्ला आहे. भारतीय संस्कृती मी शिकतोय आप्पा, ते नाही दिसणार तुम्हाला? शिकतो म्हणे. संस्कृती हा शब्द तरी नीट वाचता येतो का तुला? हा? आणि काय रे, काय करणार आहेस तू या मूर्तीचं? मी त्याच्यासाठी बनवतोय मूर्ती. आय एम हेल्पिंग. आणि इंडियन कल्चर मध्येच सांगतात ना की फ्रेंड्सना हेल्प करा म्हणून. रिचा आणि तिच्या कुटुंबियांना काय वेळ लागलाय का? जाऊ दे ना अप्पा. हे जाऊ द्या काय जाऊ द्या, हे मी सहन करू शकत नाही. एक परदेशी कांगारू गणेश मूर्ती बनवू शकत नाही. गॉडसाठी सगळे सेम असतात अप्पा. इंडियन, ऑस्ट्रेलियन, स्वदेशी, परदेशी हे गॉड नाही करत, आपण करतो, ह्युमन बिंग्स. हे बघ, तू मला तत्वज्ञान शिकवू नकोस. अरे देवाला काय चालतं आणि काय चालत नाही हे तुझ्यापेक्षा मला जास्त कळतं. आणि हे बघ, देवाला जरी चालत असलं तरी मला चालणार नाही. अप्पा रिलॅक्स, मी खूप छान मूर्ती बनवणार, यू विल बी हॅपी, आवडेल तुम्हाला. गप्पा बैस. अरे आमच्या या सांस्कृतिक सणांमध्ये तुझी परदेशी घुसखोरी मी अजिबात चालवू देणार नाही. व्हॉट घुसखोरी? आपण नुकसान नाही करत मी कोणाचं. आय एम जस्ट ट्राइंग टू डू समथिंग क्रिएटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह. स्वतःच्या चुकांवर अशी इंग्रजी चादर घालू नकोस. हे चादर वगैरे नाही माझ्याकडे अप्पा. चांगल्या इंटेन्शननी मी हेल्प करतोय, दॅट्स इट. नाही नाही, मी हे होऊच देणार नाही. तू आत्ताच्या आत्ता हे काम थांबव. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतो, तू गणेश मूर्ती बनवायची नाही. अहो बनवू द्या ना त्याला मूर्ती. हो बनवू द्या, काय बनवू द्या. अहो त्याला खरंच मूर्ती बनवता येणार आहे असं वाटतंय का तुम्हाला? त्या परदेशी मुलाला त्यातले बारकावे समजणार आहेत का? 7 जन्म गेले ना तरी काही येणार नाही त्याला. उद्या सकाळी रिचा मूर्ती घ्यायला आली ना की बघा त्याची मजा. असं म्हणताय? हो, रिचा स्वतःच नकार देईल त्याला. ठीक आहे, उद्या सकाळी कळेलच. काय काय? चला. हा. चला. हा, चला चला. देवकी सिम्पली ग्रेट. आपण फक्त तीच हँडल करू शकते.